आमदार रोहित पवारांनी अस्लम शेख प्रकरणावरती त्याच्या मुलाला सरकारी नोकरीला घेतलं पाहिजे असा मुद्दा विधान भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना केलाय. पाहुयात रोहित पवार नेमके काय म्हणाले. पण दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेचे अधिकारी काम चुकारपणा केल्यामुळे, भ्रष्टाचार केल्यामुळे आणि ठराविक कॉन्ट्रॅक्टरला ताकद देऊन त्यातून पैसा हा आपल्याला कसा मिळेल या अनुषंगाने काही नेते व कॉन्ट्रॅक्टर व काही अधिकाऱ्यांमुळे तिथं जो काम चुकारपणा झाला त्याच्यामुळे अस्लम शेखचा मृत्यू तिथं झाला. त्यांच्या परिवाराला भेटल्यानंतर अतिशय चिडलेले ते सर्व परिवार होता. त्यांचं मत होतं की सरकारकडनं छोट्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली, पण जे खरे कारवाई ज्यांनी अशा चुकीच्या पद्धतीच्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं त्याच्यावर तुम्ही कधी कारवाई करणार, हा एक त्यांचा महत्त्वाचा मुद्दा होता. कुठल्याच नेत्यांवर त्यांचा विश्वास नसल्यामुळे जी 10 लाखाची मदत ही महापौरांच्या माध्यमातून जाहीर झाली ती कागदावर आम्हाला मिळावी, कारण का आमचा कोणावरच विश्वास राहिला नाही असं त्यांनी तिथं सांगितलं परिवाराला. आणि तिसरी महत्त्वाची मागणी त्यांची जी होती, त्यांचा मुलगा म्हणजे अस्लम शेख यांचा मुलगा जो कुठेतरी 21-22 वर्षाचा आहे त्याला नोकरी ही सरकारकडनं दिली गेली पाहिजे अशा त्यांच्या काही मागण्या होत्या. 250 ते 300 कोटी रुपये दरवर्षी पाऊस येण्यापूर्वी महानगरपालिका गटर साफ करण्यासाठी, मॅनहोल नीट करण्यासाठी, झाडं कापण्यासाठी करत असते. पण झालं असं आहे की 300 कोटी खर्च झाले, पण जून चालू होण्यापूर्वी जे काम व्हायला पाहिजे होतं जुलै आला तरी ते काम झालं नाही. आणि मग हा काम चुकारपणा आणि भ्रष्टाचार